का गांडू पळय माझं पोट पळय कितले मोठे जावले 3 महिन्याचे न्ही कशें जाणटे 4 महिन्याचे कशें जालें जाणटू कशें ते वंदना खातीर बर्थडे आसा न्ही तो सरप्रायज आसता तुका पार्टी ती आनी ते म्हाका कन्वीन केन्ना सांगला जाणा आनी ते पोटान दवरून 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 कुसून कुसून ते मोठे मोठे जाला पावना आतां पावना बेगीन ती 25 तारीख अशी जाले म्हाका कारण पोट फुट्टा शिवर दवरून दवरून पोटान बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुझी हजारों साथ ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू वंदना हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुझी हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू वंदना हैप्पी बर्थडे टू यू औरों की तरह हम खुद भी तोहफा आज लाते औरों की तरह हम खुद भी तोहफा आज लाते हम तेरी भरी महफिल में फूल लेके आते जिन्हें कहा तुम्हें क्या है फूलों की जरूरत जो बाहर खुद कहलाए हर किसी का दिल बहलाए तुझी हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू वंदना हैप्पी बर्थडे टू यू आज दिनांक 21/5/2025 रोजी माझ्या बायकोचा 60वा वाढदिवस आहे. 1919 साली आमचं लग्न झालं होतं. त्यानंतर 1990 साली आम्हाला तन्वीच्या रूपाने कन्या प्राप्त झाली. तन्वीला लहानाची मोठी तिनेच केली. तिची पहिली ते 10वीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी तिनेच पार पाडली. त्यानंतर 11वी ते BSc IT पर्यंत तिच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्याचं काम तिनेच केलं. मला तेव्हा कंपनीतून यायला उशीर होत होता. मी रात्रीचे 9 ते 9:30 वाजेपर्यंत घरी पोचत होतो. नंतर आमच्या घरी कोण ना कोण पाहुणे मंडळी येत जात होती. त्या सर्वांची खाण्यापिण्याची उठाबस तीच करत होती. हे सर्व ती आपली नोकरी सांभाळून सर्व करत होती. आज जो का मी दिसतो आहे तो वंदनामुळेच आहे. घरातील सर्व जबाबदारी वंदनाने घेतली आहे. त्यामुळे माझा आतापर्यंत 35-36 वर्षाचा संसार सुखाने झाला आहे. मी ह्या 60व्या वाढदिवसानिमित्त तिला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो असे देवाकडे प्रार्थना करतो व असाच आमचा संसार सुखीच राहू दे अशी देवाकडे प्रार्थना करतो. विश यू हॅपी बर्थडे अँड गुड हॅपी लाईफ. डिअरेस्ट वंदना. डिअरेस्ट वंदना.
हॅपी बर्थडे वंदना, 60व्या वर्षाच्या शुभेच्छा. वेलकम टू सिनियर सिटीजन ग्रुप. माझ्या सोबत वंदना मना काढल्यापासून वाढदिवसाची मुन्नीत तुझ्या सोबतीन राहून तुझ्या सोबतीन राहून हांव खूब म्हणटा तूं एक तुला कसो जावचा. तुका तुवें सगळ्यांक जशें एकठांय हाडटा सगळ्यांक सांबाळून घेता, सगळ्याची रुची आवडी सांबाळटा ते पळोवन खूब मनापासून आनंद. ताजे बद्दल उलयशी जाल्यार बाकीच्यांक टायम मेळचो ना. हांव तुका मनापासून परत एकदां खूब 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 शुभेच्छा दिता. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅलो वंदना, आज तुझा 60वा वाढदिवस, आयुष्यातील अतिमहत्त्वाचा दिवस. तुला 60व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. वयाची 60 वर्ष कधी संपली. तुझ्या बिझी शेड्यूलमध्ये नोकरी, घर आणि इतरांनाही मदत करण्याची तुझी वृत्ती, प्रवृत्ती हा गुण अतिशय चांगला तुझ्यात आहे. हा असाच तुझ्या अंगी राहू दे. तुझं पुढील आयुष्य तू दीर्घायुषी, शतायुषी हो, सुखी हो आणि सर्वांना मदत करण्याची तुझी जी वृत्ती आहे ती तुझ्यात कायमच आहेच. तुझ्या 60व्या वाढदिवसाच्या तुला परत हार्दिक शुभेच्छा. सुखी राहा, आनंदी राहा. वंदना, त्रिवार वंदन तुला. भाई आणि माईंनी बहुतेक ह्या बाळाचे पाळण्यातील पाय पाहूनच वंदना हे नाव ठेवलं असावं. मला आठवणारी पहिली वंदना म्हणजे भास्कर आळीतील रस्त्यावरून तुरू चालणारी मुलगी आणि तिच्या मागे तिची बहीण आणि भाऊ. त्यानंतर आजतागायत 49 वर्ष मी तिला तिची मामी म्हणून पाहतेच आहे. वंदनाची 60 होते हे खरंच वाटत नाही. तिच्याविषयी नॉनस्टॉप बोलत राहता येईल, पण सर्वांचेच मनोगत ऐकायचे असल्यामुळे थोडंफारच सांगू इच्छिते. आपण फक्त म्हणतो वसुधैव कुटुंबकम, पण वंदना ते प्रत्यक्षात जगते, कुणासाठीही धावून जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे घरातील सर्व आवरून. मी दुसऱ्याच्या मदतीला आणि माझी कामे बाकीच्यांनी पहा असं नाही. दुसरं म्हणजे सर्वांना आपल्या कथा व्यथा ऐकवायच्या असतात, त्यासाठी ती स्वतःचा कान देते, पण स्वतःविषयी कधीच काहीही कुरकुर व्यक्त करीत नाही. तिच्याच बरोबरीने तन्वी, प्रमोद आणि पाटकर कुटुंबांचेही कौतुक, त्यांचाही पाठिंबा महत्त्वाचा. अशा आमच्या वंदनाला चांगले आयुष्य, आरोग्य, समाधान लाभो, तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, ती नेहमी अशीच कार्यरत राहो, हीच ईश्वरापाची प्रार्थना. जाता जाता एक सांगायचं आहे हा वंदना, आता 60 पूर्ण होणार तेव्हा स्वतःकडेही लक्ष दे. तुझीच विदुला मामी. वंदना माझी 4थ्या नंबरची जाऊ, म्हणजे नेहमीच एकदम 24 तास चैतन्य, आनंद उत्साही असणारी आणि कुठलीही शंका काही विचारले तर लगेच त्याचं निरसन करणारी आणि कुठले करणारी अशी तत्पर असणारी माझी जाऊ. कुठलेही काम सांगा अथवा कुठेही बाहेर जायचे असल्यास लगेच ती तयार, तसेच अडीअडचणीला पण धावत येणारी माझ्याबरोबर. माझ्या डोळ्याचं किडनी स्टोनचं ऑपरेशन होतं तेव्हासुद्धा ती माझ्याबरोबर 2 दिवस रात्री राहिली होती. आमच्या पाटकर कुटुंबात एकदा कुटुंबालाही एकत्र जोडून तिने ठेवले आहे. ताई, तुझ्या 60साठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. वंदुताई, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आज वंदनाचं 60 वर्ष सपान 61व्या वर्षात पदार्पण, त्याबद्दल तिका आयुष्य लाभो. तसेच
वंदनाच्या आठवणी म्हणटात त्यो खूब आसा, पण तातूंतली ताजी एक आठवण म्हणजे वर्साच्या वर्सा ती दिवाळेक एक तन्वी, प्रमोद, वंदू, आमी ताका आतां वंदूच म्हणटा, नांव वंदना. आनी आमची दिवाळी एक उत्तम प्रकारे बरे आनंदान जाय. तशेंच तिचो स्वभाव मातसो रागीट आसा, पण तितकीच ती शांतच आसा. दुसरो मन मिळाळू, म्हणजे केन्ना गेले जाल्यार केन्नाच तोंड वांकडी करची ना, जावं अशें हें सिरियस रावची ना, सदांच हसत खेळत स्वभाव, हेच मनशाचें व्हडलें हें आसता. आनी केन्ना गेले जाल्यार हें करची ना. तेन्ना म्हाज्या तर्फे तिका परत एकदा 60व्या वर्स सोंपान 61व्या वर्सात पदार्पण केल्या बद्दल खूब खूब शुभेच्छा. आनी तशेंच दीर्घ आयुश्य लाभो. आनी तिच्या मनान कितें जर इच्छा आसा ते आमी देवा कडेन इतकीच तिचे बद्दल पूर्ण कर म्हणजे प्रार्थना. नमस्कार. आज आमच्या वंदनाचा 60वा वाढदिवस. वंदना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वंदू, आमची वंदू म्हणजे सगळी लहाना मोठ्यापासूनची वंदू आणि वंदू सगळ्यांची वंदू बघायला गेले तर वंदूचं राहणीमान साधं आहे. ती इतकी शिकले तर तिला कधी घमेंड नाही आणि मी पणाचं हे नाही तिला, असं म्हणजे मी केलं मी हे केलं असं नाहीच. आणि समाधानी बाई आहे, असं म्हणजे हे नाही की मला कधी तिला राग नाही, कसलं काही नाही. आणि मोह पण नाही, तिला कसलाच मोह नाही आहे. बघायला गेलं कोणाकडून दिलं, कोणी मला दिलं पाहिजे पण अशा आशा नाही. बघितलं मी तिला आणि इतकी म्हणजे मन तिचं सोज्वळ आहे बघायला गेलं तर. आणि आमच्या घरामध्ये खरंच आमच्यात पाटकर फॅमिली तिने सगळ्यांना जोडून ठेवलं. तिच्यामुळे आज आम्ही एकत्र आहोत. आज आमच्यामध्ये आज पाटकर फॅमिलीचं ती कणा आहे आणि घरातली आमची ती लक्ष्मी आहे. आज बघायला गेलं ना तर ती सगळ्या वेळ काही प्रसंग असले ना ती पुढे असते, कशाला पाठी राहणार नाही आहे. आणि खंबीरपणे ती एक उभी राहते अशी कसल्या कुठल्या म्हणजे कामाला अशा पाठी बघणार नाही आहे. आणि तिने माहेर सासरमध्ये पण कधी तिने भेदभाव केला नाही. हे माहेर सासर पण तिचं माहेरच आहे, असं तिला कधी सासर असं वाटलंच नाही. सगळ्यांची मिळून मिसळून राहते, सगळ्यांना मायेने सगळ्यांना हे करते. मला तर ती माझी मोठी बहीणच कशी आहे, कारण का मला काही असा प्रसंग आला, कसं असा वेळ आली तर मला मी तिला हक्काने फोन करते आणि मला ती सांगते मनीषा घेऊ नकोस, स्वामी आहे तिच्या पाठीशी. तसंच खरंच थँक्यू म्हणते स्वामीला, वंदूला. आज श्रुतिकाला पण ती सांभाळते. तन्वी आणि वंदू श्रुतिकामध्ये फरक नाही आहे, कारण का मी जेवढं करणार नाही तेवढं वंदू आज श्रुतिकासाठी करते आणि असं कोणीही करत नाही. ती श्रुतिकाची एवढी जबाबदारी घेतली आहे तिने. खरंच थँक्यू म्हणते तिला आणि मी पुष्कळ आभारी आहे तुझी. वंदना, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला आरोग्य आयुष्य लाभू दे आणि तुझ्या मनातली जी इच्छा आहे ती आता पूर्ण होणार आहे आणि होणारच. ही स्वामीचरणी प्रार्थना, ही स्वामींची पण इच्छा आहे. बरं, हॅपी बर्थडे वंदू. 60व्या वाढदिवसाच्या प्रिय वंदनाला लाख लाख शुभेच्छा. 60वा वाढदिवस आपल्या सर्व नातेवाईक व घरातील सर्व लहान मोठ्या आप्तेष्टांच्या सोबत साजरा होणं हा अगदी मानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. वंदनाबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण मी अगदी थोडक्यात माझ्या मनातील 2 शब्द बोलते. वंदना, तू सुगरण तर आहेसच, घरात येणाऱ्या सर्वांशी हसतमुखाने स्वागत करतेस. प्रसंगी अडचणी सर्वांना काळ वेळ न बघता सर्वांना मदत करायला धावतेस. सर्वांशी मिळून मिसळून वागणारी, आपुलकीने बोलणारी, कर्तव्याला न चुकणारी, माणुसकीने वागणारी, असं हे तुझं व्यक्तिमत्वाचं मला फार कौतुक आहे. आज तुझी 60 असली तरी अजून यौवनात मी अशी तुझी हौशी वृत्ती आहे. आजचा हा दिवस तुझ्या आयुष्यात घेऊन यावा, नवीन हर्ष, विश्वास आणि तुझ्या आयुष्यातील तुझ्या मनातील चिंतेने लवकरच संन्यास घ्यावा. तुझा पुढचा प्रवास समृद्धीकडे सुखद प्रवास व्हावा आणि तुझ्या मनातील आनंदाचा सुगंध आम्हालाही मिळो. तू सर्वावर खूप माया केलेली आहेस, मायेने सगळ्यांशी वागलीस
म्हणूनच आज आपली माया तशीच टिकून राहिलेली आहे. आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नवीन जीवनातील नव्या स्वप्नांना भर येऊ दे. तुझी इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात कायम सतत तेवत राहू. तुझ्या आनंदाची फुले सदैव बहरत राहावीत आणि अगदी तुझ्यासारखाच तुझा हा वाढदिवस तुझ्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठी पण स्पेशल हो. आज या मंगलमय क्षणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुझ्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण हो. तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला सुख समाधान शांती आनंद आणि उत्तम आरोग्य मिळो अशी माझी मनापासून तुला शुभेच्छा. हॅपी बर्थडे वंदना. एन्जॉय. वंदू, तुला 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल पहिलं तुझं अभिनंदन, तसेच खूप खूप शुभेच्छा. तुझ्या स्वभाव मला खूप आवडतो, कारण तुझा स्वभाव स्पष्टपणात जाणवतं. ओठात एक पोटात एक मनात एक असं तुझं काही नसतं. चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर, मग तो कुणी असो, बाहेरचा असो घरचा असो किंवा बिचारा नवरा असो, सगळ्यांना तुझ्या राज्यात कायदा एकच असतो. दुसरं म्हणजे हेल्पिंग नेचर. तुझे हात सदैव दुसऱ्यांच्या मदतीला सरसावतात. मदत मग ती कसली असू दे, पैशाची असू दे, कामाची असू दे, कोणाबरोबर कुठे जायचं असेल किंवा सोबत असेल, कसलीही मदत असू दे, तू सदैव तयार असते. वाटेच्या वाटसरूने जरी तुझ्याकडे मदत मागितली तर तू त्याच आनंदाने त्याची मदत करते. दुसरं म्हणजे मला असं आठवतं आहे की एकदा तू नर्मदा परिक्रमाला गेली तेव्हा तुझा दौरा अर्धवट टाकून आलेली, कारण तुझ्या मामा तुझे एक्सपायर झाले होते. दुसरं म्हणजे प्राची आमची तुझ्याकडे होती तेव्हा तन्वीत आणि प्राचीत तू असं काही फरक केला नाही, कधी भेदभाव केला नाही. प्राची तुझ्याकडे राहिल्यामुळे खूप सुधारली. आणि दुसरं म्हणजे मला एक मला एक फायदा झाला, म्हणजे ती चपात्या खात नव्हती. तिच्या चपात्या म्हटल्या तर कपाळाला आठ्या पडायच्या, तेव्हा तिच्यासाठी मला काहीतरी करावं लागायचं. आता चपाती किंवा भाकरी याच्याशिवाय तिचं जेवण पूर्ण होत नाही आहे. तिसरं म्हणजे जेव्हा आम्ही पिठापूरला गेलो होतो तेव्हा रस्त्यावरची ही मुलं तुझ्या मागे लागली होती, कुछ खाने को दो, कुछ खाने को दो, कुछ खाने को दो. मग तू त्यांना दुकानात नेऊन काय बिस्किट चॉकलेट वगैरे असं काहीतरी घेऊन दिलं. म्हणजे सांगण्याचं काय म्हणजे तुझं हेल्पिंग नेचर हे खूप चांगलं आहे. तसंच हे वाढदिवसाचे सुखदायी क्षण तुला आनंददायी ठरो. तसेच पुढच्या शतायुषी प्रवासात निरामय आरोग्य, सुख, समृद्धी, आनंद सर्व काही देवाने तुला भरभरून द्यावं हीच प्रभूचरणी प्रार्थना, हीच आमची इच्छा. वंदना वहिनीचा 60वा वाढदिवस आणि या वाढदिवसाला तांकां हार्दिक शुभेच्छा. वंदना वहिनी फाटल्या घराण्या आयल्यापासून सतत पळयता हांव की सदांच ती मदत करपाक आमच्या फाटकराचे घरातले जावं भायल्या लोकांचे कोणाचे सुद्दां असो संकट समयी पावपाक सदांच ती फुडें आसता. आणि तिचो स्वभाव म्हणजे रोखठोक आसा की सदांच कित्याक लोक आपले विचार म्हणटा ती स्पश्टपणे विचार म्हणटा. आयज म्हाका उगड आसा की हांव जेन्ना मुंबय वता तेन्ना हांव सदांच प्रमोदा कडेन रावता. कांदिवली आसतना जागो अशी ल्हान आसलो तरी आसतना सुद्दां हांव
प्रमोदाकडे रावतालो आनी म्हाका उगड आसा की हांव PhDच्या कामा खातीर वतालो तेन्ना सदांच जवळ जवळ 1.5 म्हयनो हांव तेंच्या कडेन आसलो, प्रमोदा कडेन आसलो आनी सदांच सकाळी म्हाका वतना टिफीन बी दिताले. म्हणजे जे काम कसलें कामाक सुद्दां पयलीं अजून सुद्दां आमी सुद्दां तिचो पयली सल्लो तेच घेतात. सो आज 60 वर्सां पूर्ण जाल्या. हे 60 वर्सां पूर्ण जाल्या बद्दल तांकां बरें आरोग्य मेळचें आनी तेजी कितें आनी त्याच बरोबर ह्या 60व्या वाडदिवसाक तांकां हार्दिक शुभेच्छा. हॅलो वंदना, की तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भरपूर निरोगी आयुष्य, आरोग्य लाभो आणि तुमच्या मनातली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊन म्हणून देवाकडे मागते. परत एकदा तुम्हाला हॅपी बर्थडे. हाय ताई, बर्थडे सरप्राईज कसं वाटलं तुला? तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज तुझ्याबरोबर तुझी प्रिय व्यक्ती वाढदिवस साजरा करायला आहे, त्यामुळे तुझा आनंद गगनात मावत नसेल. लेट्स सेलिब्रेट युअर 60th हॅपी बर्थडे. वंदना, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वंदना उलोवपाचें म्हणजे आमी लग्न जाली पयलीं आनी मागीर तांचें लग्न जालें. आमी भायर सरलीं आनी ती भितर सरली. पण थोडेसो हांव 4 शब्द उलोवंक शकता वंदना बद्दल. अशें वंदनाचें आमचें नेचर वायट ना, एकदम बरें आसा. कोणेय येवं खंयच्या टायमार येवं ते झटपट जेवण करून घालता. अशें तोंड वांकडें केन्ना करिना. खंयची आमची सगळी फूल फॅमिली कोणा कडेन फंक्शन जालें जाल्यार सगळी गर्दी आमची वंदना कडेन. तिचें नेचरच तशें आसा वंदनाचें. ते आपल्या घोवाची फॅमिली नाका आनी आपल्याच मायरची फॅमिली अशें कांय ना. दोनूय सायडीन ते सेम. आपल्या घरची फॅमिली तशीच आपले आनी घोवाची फॅमिली तशीच आनी आपली बी फॅमिली तशीच ते वागताले. आनी वंदना तुजें जेवण खाण तशें करपाकूय तशें बरें फास्ट करप आशिल्लें. वंदनाची पोळी एकदम म्हाज्या भुरग्यांक तर हांव ल्हान आसतना हाडी. मामा कडची म्हणजे एके तरेन तांकां उमेद आशिल्ली. आतां ती वचनात मामा कडेन. ल्हान आसतना घेवन येतालें मुद्दम हांव तांकां आनी तेन्ना ही बी येताली दिवाळे कडेन बी. तर इतली तांकां वंदनाची रोटी आवडटाली की एक दीस सगळीं जाणां जेवपाक बसले आसतना म्हणपाक लागले, आमच्या मामीची रोटी जाता तशी तुमचे कडेन कित्याक जायना काय म्हणपाक लागली प्रतिभा. ही इतली मामीची आमची रोटी अजून सुद्दां याद काडटात. ती वंदनाची फुलकी रोटी तर सगळ्यांचे बऱ्यात, पण वंदनाची फुलकी रोटी एकदम तांकां आवडटाली. अशें जेवण खाण बीन करपाक वंदना तशें हुशार आनी फास्ट सगळें अशें आमची. आनी कितें वंदना बद्दल हांव उलोवंक शकता? अशीच ताका श्रद्धा आसूं, अशीच तर सगळें कोणाचें कितें जालें, कोणाचें ऑपरेशन, कोणाचें आनी कितें, कोण बरी ना कितें ना, ही दोगां जाणां हजर सेवा करपाक. अजून पर्यंत सुद्दां सगळीं जाणां कितें खंय जमली बॉम्बे जाल्यार वंदना कडेन गर्दी सगळी अशें. आनी कितें हांव अशीच श्रद्धा सगळ्यांचेर आसूं आनी अशीच सेवा सगळ्यांची करूं. आनी हांव देवा कडेन मागता की अशेंच बड्डे ताजे जावन अशेंच बड्डे जावन अशेंच आमकां 4 शब्द उलोवंक मेळो. परत एकदां वंदना, तुका मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वंदना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुख, समृद्धी, उत्तम आरोग्यासोबत उदंड आयुष्य तुला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 60 वर्षाच्या भरपूर आठवणी आहेत आपल्या, पण सांगू तेवढ्या थोड्याच आहेत, कमीच आहेत. पण आपण थोडक्यात मीच बोलते. मी वसईला यायची, तू माटुंग्याला यायची. आपण सगळं एकत्र जोडीने फिरलेलो. सिटी लाईट मार्केट, शिवाजी पार्क, परत नंदुताईकडे सासरी जायचो, आपण जोडीने जायचो. आणखीन काय एवढंच काय तर परीक्षेला पण आपण एकत्र बसलो.
माटुंग्याला सरस्वती हायस्कूलमध्ये. तुझं परुळेकर नाव, माझं वालावलकर नाव, हा तर दैवी चमत्कारच होता. मला तर एवढा आनंद झाला. तू माझ्या वर्गात होती, आलीस म्हणजे नंबर कसा काय लागला बघतच राहिलो आपण एकमेकींकडे. ते जाऊ दे, पण असंच पुढे आयुष्यभर मला अशीच साथ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परत एकदा हॅपी बर्थडे. हॅलो वंदू, तुला तुझ्या 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं उर्वरित आयुष्य सुखा समाधाना व शांतीने जावं. आणि आतापर्यंत माझ्या आलेल्या आयुष्यामध्ये जे जे प्रसंग आले तेव्हा तू एकदम खंबीरपणे माझ्यावर उभी राहिलीस, याबद्दल तुझे कोटी कोटी आभार. आय लव्ह यू. हॅलो वंदना मावशी, कशी आहेस? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅव अ ग्रेट डे. वी मिस यू अँड आय विश वी वर देअर टू सेलिब्रेट दिस वंडरफुल मोमेंट विथ यू. हॅव फन. Hi, Aji. Happy 60th birthday and have a happy and healthy life. हॅलो वंदना, कशी आहेस? तुझ्या 60व्या वाढदिवसाच्या मला माझ्याकडनं भरपूर भरपूर शुभेच्छा. आणि तुझ्यासारख्या व्यक्तीला मला मुद्दाम सांगायचं, तू जगत मित्र आहेस. तुला भरपूर समाधान, सुख हेच आहे आणि आरोग्य मिळावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मजा कर. मी जरी इथे असले तरी मनाने मी तुझ्याकडेच आहे, हे नक्की लक्षात ठेव. Hello Vandana, Aji. I wish you a very happy 60th birthday. I hope you can enjoy the rest of your day celebrating with prosperity. Happy birthday! हाय वंदना, माझ्याकडनं परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वंदना मावशी, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आय विश आम्ही तिथे असतो तर मजा आली असती, पण नेव्हरदलेस डिजिटल विशेस घे आणि विश यू व्हेरी व्हेरी हॅपी अँड अ हेल्दी लाईफ अहेड. आता बटन प्रेस झाले, सगळे चालू झाले. हा, हॅपी बर्थडे काकी. तुझं 60वा बर्थडे काय, पूण म्हाका तसो दिसना. तो 60 वर्सां जाली अशी दिसना. त्याबद्दल म्हाका कितें तरी उलोवपा लायला. कितें म्हणून उलोव? तूं हार्ड वर्किंग, सोशल वर्कर, बरी हय फॉर्मेलिटी म्हणून कितें तरी उलोवपा जाय. तशी आमी अदून मदून उलयत आसता, आमी एकामेकाक बरी वळखता, सगळें बरें आसा. कितें तरी उलोवपा जाय म्हणून हांव हे 2 शब्द सांगता. परत एकदा वन्स अगेन हॅपी बर्थडे. तुका 60व्या वाढदिवसाच्यो खूप खूप शुभेच्छा. हरशी म्हाका न्हेसपाक मातसो वाज येता, पण तुजो व्हिडिओ काडपा जाय म्हणून हांव मुद्दाम न्हेसलां. तेन्ना तुका परत एकदा वाढदिवसाच्यो खूप खूप शुभेच्छा. वंदना की 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ही तर सुरुवातच आहे, अजून आपण पुढे बरेचसे असे वाढदिवस करू. तू खूप चांगली आहेस, सगळ्यांना जोडून ठेवतेस, सगळ्यांच्या मदतीला धावून येतेस आणि सगळ्यांना तुझा खूप आधार वाटतो आम्हाला. तू अशीच राहा, खूप राहा, खुश राहा आणि आपण पुढे पण खूप मजा करू. यू आर माय फेवरेट काकी. हॅपी 60th बर्थडे काकी. तुम्हाला पुढचं आयुष्य निरोगी आणि खूप आनंदाचं असो आणि तुमच्या सगळ्या विशेष पूर्ण हो. माझ्या पूर्ण आयुष्यात, माझ्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही नेहमीच मला सपोर्ट केलं आणि लाईक दे से इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. पण माझ्यासाठी ती पूर्ण विलेज तुम्हीच आहात. कुठलाही निर्णय असो तुम्हाला सांगितल्याशिवाय मी नाही घेत आणि तुमचा नेहमी एक पॉझिटिव्ह आणि खूप ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये दृष्टिकोन असतो आणि तुमच्यामध्ये एवढी एम्पथी आहे आणि दुसऱ्यांना न सांगता न बोलता तुम्ही असं समजून घेता ना दुसऱ्याची भावना. इट इज समथिंग व्हेरी नॅचरल अबाउट यू आणि तुम्ही माझ्यासाठी एक रोल मॉडेल आहात. तुमचा तो डिसिप्लिन आणि दुसऱ्यासाठी स्वतःला मागे ठेवून आधी दुसऱ्यांच्या गरजा बघणं, सगळ्यांना जोडून ठेवणं आणि एक त्रयस्थपणे सगळ्या गोष्टींकडनं बघणं, असे खूप तुमचे गुण आहेत जे मला खूप खूप आवडतात. आणि कधी कधी मला वाटतं की
माझ्या आयुष्यात जी माणसं आहे, जी मला निव्वळ नॉन जजमेंटल माझ्यावर अनकंडिशनल प्रेम करतात, त्याच्यामध्ये तुम्ही आहात. सो तुम्ही माझ्यासाठी एक यू आर अ ब्लेसिंग टू मी. आणि कितीही शब्द मी वापरले तरी ज्या भावना आहेत त्या मी व्यक्त नाही करू शकत. पावलो पावली जेव्हा शौर्यासाठी कुठलेही निर्णय घ्यायचे, तुम्ही ठामपणे माझ्याबरोबर आलात, कधी तर न सांगता स्वतःच. आज जर मी स्वतःवर प्रेम करू शकते ते तुमच्यामुळे, कारण तुम्ही नेहमी मला सांगत आलात की स्वतःवर प्रेम करायला शिक, स्वतःचा पण विचार कर. आणि शौर्याचं कुठलाही निर्णय असू, काही असू, म्हणजे आय थिंक माझ्या आयुष्यात माझ्यानंतर जर शौर्याला एवढंच कोणी समजून घेतलं आणि कोण ठामपणे आणि एवढं निव्वळ प्रेम केलं तर तुम्ही यू आर लाईक अ मदर टू मी, हे तुम्हाला माहिती आहे. आणि आय जस्ट लव यू अ लॉट. आणि मला वाटतं की आमचं कनेक्शन हे ह्या जन्माचं नाही आहे, मागल्या जन्माचं आहे. आणि हे असंच राहून जावं. आणि तुमच्यामध्ये पण मी आध्यात्मिक खूप एव्होल्युशन बघितलं आहे. आणि तुमची पण जी जर्नी मी बघितली आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप खूप पुढे आला आहात. सो असे पुढे जात राहा आणि असे नेहमी आनंदित राहा. आणि अशा नेहमी आमच्यासाठी तुम्ही एक मोठा माणूस, एक मित्र म्हणून नेहमी आमच्या आयुष्यात तुम्ही असावं. लव यू अ लॉट. हाय वंदू मावशी, अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे टू यू. ह्या छोट्याशा सरप्राईजच्या प्लॅनिंगमध्ये सगळी भांडणं करताना, सगळे डिस्कशन्स करताना तुझ्याबद्दल खूप खूप शिकायला मिळालं, तुझ्याबद्दल खूप खूप ऐकायला मिळालं. आणि त्याच्यामधून आय वॉज जस्ट व्हेरी हॅपी टू नो दॅट आय एम अराउंड समवन हू इज सो स्ट्रॉंग, सो स्टेडफास्ट. आय जस्ट आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ द सेलिब्रेशन. थँक्यू वंदू मावशी अँड हॅपी बर्थडे आमच्याकडनं. कारण आणि मोस्ट इम्पॉर्टंटली थँक्यू ह्याच्यासाठी की तू तुझ्या बहिणींसारखं नॉनव्हेज नाही सोडलं आहे. आम्हाला खूप मासे खायला असे खूप अवसर मिळवून दे. आणि आज आपण मस्तपैकी नॉनव्हेज खाणार आहोत साई पॅलेसचं, त्यासाठी पण खूप थँक्यू. आणि अगेन आमच्या दोघांकडनं हॅपी बर्थडे. हाय मावशी, हॅपी 60th बर्थडे. आय एम शुअर यू आर व्हेरी हॅपी की तन्वीताई इज हिअर, एव्हरीबडी इज हिअर. आणि थोडी अनॉइड की आम्ही एवढं सगळं केलं आहे, बट यू डिझर्व इट. यू आर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन ऑफ दिस एंटायर फॅमिली. तू आम्हा सगळ्यांना जोडून ठेवतेस. यू आर म्हणजे कुठलाही एक मोठा माणूस जो असतो ना, त्याची जी भूमिका असली पाहिजे, जी तू अत्यंत उत्कृष्टपणे निभवतेस. थँक्यू फॉर एव्हरीथिंग दॅट यू डू. वॉट एव्हर वी डू फॉर यू इज नॉट गॉन बी इनफ, बट वी आर गॉन ट्राय अ बिट. हॅपी बर्थडे मावशी. हॅलो वंदना मावशी, कशी आहेस? हॅपी 60th बर्थडे टू यू. एन्जॉय कर, हॅव फन. अँड आपण लवकरच भेटूयात. ओके, बाय. हाय, वंदना काकी ह्या नो डाऊट पाटकर फॅमिलीमध्ये एक खूप इम्पॉर्टंट कनेक्टिंग लिंक आहे. त्याच्याशिवाय कुठलाही इव्हेंट आपण हा प्लॅनच करू शकत नाही. काकीची आठवण, पहिली आठवण आहे ती म्हणजे लहानपणात वेल्ल्याला दिवाळी इतक्या यायच्या. मग पाडवा, दिवाळी आणि भाऊबीज हे सगळे सण साजरे व्हायचे. आणि मग संतोष काकाच्या मारुती 800मध्ये व्हायचं गोवा दर्शन, कोकण दर्शन. तेव्हा काकींचा आवाज मला आठवतो, कारण मी, तन्वी आणि प्राची आम्ही डिकीत बसायचो आणि मराठी गाणी गाडीत. आणि हे असं सगळं होतं. पुढे हा सिलसिला कायम राहायचा मे महिन्याच्या सुट्टीत, जिथे काकी चिकन बिर्याणी बनवायच्या समर स्पेशल. आणि मग रात्री व्हायची आईस्क्रीम पार्टी, त्यामध्ये फॅमिली पॅक्स खूप आणायचे. आणि काकी असं सेंटरमध्ये बसून आईस्क्रीमचे स्लॅब्स कट करून आम्हा सगळ्यांना द्यायच्या. जसे मोठे झाले तसं जाणवलं की काकी मायाळू आहेतच, पण त्या तेवढ्याच हेड स्ट्रॉंग, खूप स्पष्ट वक्ता आणि
खूप शिस्तप्रिय आहेत आणि खूप स्ट्रॉंग माइंडेड आहेत. माझ्या लाईफमध्ये काकीचा प्री MBA, MBA आणि पोस्ट MBA यात सगळ्या फेजेसमध्ये रोल राहिला आहे. कोविडच्या माझ्या बॅड बॅचमध्ये पण काकीने मला खूप सपोर्ट केलं. त्या नेहमीच माझी खबर घ्यायच्या आणि मला मोटिवेट करायच्या. MBA पण आईबाबांचा पाठिंबा होताच, पण संतोष काका, वंदना काकी आणि मामा यांच्या सपोर्टमुळेच मी MBA कंप्लीट करू शकले. त्यामुळे काकी खरंच खूप थँक्यू. तो फार महत्त्वपूर्ण फेज होता. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच मी आज इथे पोचले. आता मी सध्या मुंबईत आहे आणि सध्या काकींकडेच राहते आहे. बट एखाद्या गोव्याला मुंबईत कामासाठी राहणं तर ॲडजस्ट व्हायला खरंच खूप वेळ लागतो आहे. पण त्यामुळे काकी खरंच खूप सपोर्ट करतात. म्हणजे ज्या प्रकारे माझी काळजी घेतात म्हणजे मी काही आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट, एक्स्ट्रीमली ग्रेटफुल फॉर दॅट काकी. काकी मला मेट्रोपासून लोकल ट्रेनपर्यंत सगळ्या ठिकाणी गाईड करतात. पर्सनल लाईफमध्ये आहेत, पण इव्हन प्रोफेशनल लाईफबद्दल जर त्यांना सांगितलं तर त्यांच्याकडे नेहमीच खूप छानपैकी सिम्पल सोल्युशन असतं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट दो मुंबई इज आउट ऑफ माय कम्फर्ट झोन, बट really kind of my comfort zone. So thank you guys, thank you so much, thank you so much. आणखीन एक नोट, काकींचं प्राणीप्रेम. वेळलेल्या घरी यायच्या तेव्हा आमच्या रोनीचं काकीवरती खूप प्रेम होतं. हो, त्यांची आतुरतेने वाट बघायचा आणि त्यांना त्यांच्या फ्लॅटपर्यंत अगदी मजले चढून पहिला मजला चढून रूमपर्यंत सोडायचा. आणि काकीही त्याला तितक्याच मायेने वागवायच्या. म्हणजे त्याला आतमध्ये वगैरे घेऊन त्यांचा पूर्ण किचनमध्ये बिस्किट खाल्ल्याशिवाय तो परत नाही यायचा. आणि इथे आल्यावरती आता मी काकींचं कावळ्याबद्दल प्रेमही बघती आहे. 2 कावळे येतात आणि काकी त्यांना खूप मायेने खाऊ घालतात. त्यामुळे काकी या व्हेरी क्यूट. हाय मामी, तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याबद्दल बोलायचे तर खूप काही सांगण्यासारखे आहे, पण सगळेच जण काही ना काही बोलणार म्हणून थोडक्यात सांगते. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुझी मला खूप मदत झाली. तुझ्याकडे राहत असताना मला असे कधीच वाटले नाही की मी घरापासून लांब राहते. माझ्या करिअरच्या ओव्हरऑल ग्रोथमध्ये तुझा खूप मोलाचा वाटा आहे. तुझ्याकडे राहिल्यामुळे आईच्या मते माझी कामे मी स्वतः करायला शिकले. तिसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे कुठच्याही गोष्टीवर सल्ला मागताना किंवा कुठली गोष्ट बोलताना जास्त विचार करावा लागत नाही, कारण की तुझ्या स्ट्रेट फॉरवर्ड नेचरमुळे जे बरोबर आहे त्याला तू बरोबर बोलते, जे नाही त्याला तू नाही बोलते. आणि अजून एक सांगायचं तर आमची मजल्याची वास्तुशांती तुझ्यामुळे व्यवस्थित पार पडली. हॅपी बर्थडे वंदना की. आई आम्हाला कधी बोलली की मामीला फोन लावून दे, तर आम्ही सरळ उठतो आणि वंदू मामीला फोन लावून देतो. आमच्यासाठी मामी म्हणजे वंदू मामी. तुझं नाव आमच्या घरी आई एखाद्या शस्त्रासारखी वापरते. तिला ज्यावेळी असं वाटतं की मी तिचं ऐकत नाहीये, ती सरळ मला धमकावते की तुला एक दिवशी मी मामीकडे नेऊन सोडून देईन. अशा आमच्या कडक वृत्तीच्या पण गोड स्वभावाच्या मामीला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे वंदू आजी, लॉट्स ऑफ लव्ह. हॅपी बर्थडे ताई आत्या. हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू. तुला वंदू आजी आवडते? होय. का बरं? मेनी रिझन. एक ती अगले आहे, एक ती फॅट आहे, एक ती माझी साईड गेली जेव्हा काहीतरी नॅसी होतं, ती चांगली आहे, ती फॅमिली आहे, ती मजेदार करते, ऑर्डर कधी जेवण, ती जेवण मस्त बनवते म्हणून. ओके. तू
जान, तेरे फ्रेंड्स, तेरी गर्लफ्रेंड, तेरी एक्स, तेरी गर्लफ्रेंड का एक्स, क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे जंगली इकट्ठे। हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, नाच पिजामा पकड़ के पट्टे। हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, आज तो पार्टी जब तक फटते, नाच पिजामा पकड़ के पट्टे। बर्थडे है भाई, बर्थडे है, तेरे भाई का बर्थडे है, कैंडल्स बुझ गई, अब सब में केक बट्टे हैं, चिक्स सारी हॉट, यहाँ पे कैंप सारे ठंडे हैं, टेस्ट खेल लिया पूरे साल, आज तो मेरा बर्थडे है। सारे बोलो हैप्पी बर्थडे, जोर से बोलो हैप्पी बर्थडे, आवाज नहीं आ रही, हैप्पी बर्थडे, लाउड बोलो हैप्पी बर्थडे, सारे बोलो हैप्पी बर्थडे, फिर से बोलो हैप्पी बर्थडे। आज लगेंगे तुझ पे सट्टे, नाच पिजामा पकड़ के पट्टे। पार्टी जब तक फटते, नाच पिजामा पकड़ के पट्टे। तिचा आता सप्टेंबरला 60वा वाढदिवस की 61वा ग? 60वा 60वा वाढदिवस खंयच्या कितल्या तारखेक? मे महिन्यात, सप्टेंबर नाही. सप्टेंबर महिना. आज दिनांक 21/5/2025 रोजी माझ्या बायकोचा 60वा नाही होय वाढदिवस साजरा होत आहे.